आज सकाळी वर्कआउट करून वापस आलो तर वातावरण एकदम छान एक नंबर होता. कारण 2-3 दिवसापासून थंडी काय नाही ना. पाठीमागे 2-3 दिवसाच्या अगोदर पाऊस पडला होता, म्हणून सगळीकडे वातावरण एकदम दमट आहे, गरम गरम. घरी आलोच तर आईने लावले काम. बाबा जाऊन पीठ आण म्हणले गिरणीतून. घरी भाकर खायला तुला पीठ नाही म्हणल्यावर मी गेलो गाडीवरती आणि जाऊन आणलं पीठ. ड्युटीवर आलो आज तर बघा, दादांसोबत थोडं अशा गप्पाशप्पा मारल्या. आणि खेडेगावामध्ये कसं आहे, कपडे वाळू घालायला कुठे पण जागा भेटून जाते. सिटीसारखं नाही की असं आपलं बाबा हे बाल्कनीमध्ये थोडंसं वाळू घालून बाकी काय, अवघड आहे. दुसऱ्या गावामध्ये दुपारचं सगळं काय ते जेवण वगैरे करून दुसऱ्या गावामध्ये पेशंट वगैरे तपासून आल्याच्या नंतर आता ऊसाचं सीझन चालू आहे म्हणलं तर ऊसाचा रस तर प्यावंच लागणार. मग आम्ही येताना थांबलं. संपूर्ण टीम आमची थांबली रस पिण्यासाठी खास. वा, इथं थांबलो तर इकडंच ऊसाची तोडणी चालू होती. ट्रॅक्टर वगैरे सगळं उभारलेलं होतं आणि रस्त्यावरून कोणीच नव्हतं. आम्हीच उभारलो होतो रस पिण्यासाठी खास. सगळी टीम आमची येऊन ऊसाच्या ठिकाणी बसलं आणि दादा थोडंसं बाहेर गेले होते. येऊन त्यांनी ऊस वगैरेचं सगळं रस वगैरे काढून दिला आम्हाला. कल्चर बघा ऊसाचं एक नंबर. आणि दादाची स्टार्ट करण्याची ही बघा, डायरेक्ट हाताने चालू केली राव. रस पटापटा पेलो. गपगप पिऊन झाल्याच्या नंतर आम्ही निघालो वापस हॉस्पिटलला. बस पिऊन झाल्याच्या नंतर गाडीमध्ये जाता जाता मॅडम म्हणले आमच्या, ऊस मस्त होता, छान होता ऊसाचा रस. थोड्याशा बोलत करत आलो.